आपका नाम और आपका नंबर पहला। बाळू उगडे, हाँ, सावनेर, कहाँ के? सावनेर। सावनेर, जिल्हा जिल्हा अमरावती, तालुका नांदगाव, खंडेश्वर। हाँ, आपको क्या दिखा इसके अंदर? हाँ, आप बोलो, आपको आपका आपने यूज किया तुमचं तो मत उसमें काय क्या ते क्या सांगा, क्या फायदा मराठीत हुआ शुद्ध और भाषेत. क्या कैसा था और कैसा हुआ, जरा बताइए, आपके भाषा में बताइए। हो मराठीत। हाँ, मराठी। हा पूर्ण व्हायरस आलेला होता। हा पूर्ण व्हायरस म्हणजे पूर्ण आपण पोपईचे झाडं हे पूर्ण काढून फेकण्याच्या तयारीत होतो। पण ज्यावेळेस आपल्याला ग्लोग्रीन आपण बरेचदा म्हणजे हप्त्यातून एकदा जर मारत गेलो तर आपण पूर्ण आपल्या पोपई आपली पूर्ण जागेवर आली। त्याच्यानंतर आपण ड्रिंचिंग केलं। ड्रिंचिंग केल्याच्या नंतर आपल्याला 100% क्षेत्री जमली। त्याच्यानंतर आम्ही डबल खर्चाले सुरुवात केली। आता ह्या परिस्थितीत आहे। आणि तुम्ही ये किती झाड आहेत हे? ये सब 3000। ये सब ऐसा बोलना चाहते हैं कि ये जो चीज़ है यहाँ पे जब उन्होंने स्टार्ट किया था तब बिल्कुल वायरस के अंदर पूरा हो गया था और उखाड़ के फेंकने वाला था। इसके अंदर से ये इतना बढ़िया उनको रिजल्ट मिला है कि आज जो आप देख रहे हो वायरस के ऊपर होके इतना सब प्रोडक्शन आया, नहीं तो वो तो फेंकने वाले थे। उसमें से हमने ये फार्मर को बचाया है। और ग्रीन बायोटेकच्या त्या लिक्विड टॉनिक बद्दल आणि फवाऱ्याबद्दल काय म्हणसाल? म्हणजे एक तुमची हे सांगा, मनातली प्रतिक्रिया सांगा। ग्लोग्रीननं पूर्ण पोपई आपली जागेवर आलेली आहे। आणखी कोणत्या पिकावर वापरलं तुम्ही त्याला? आपण चण्यावर वापरला आहे, संत्र्यावर वापरलेला आहे। हा, त्याचे रिझल्ट आता तुम्ही पाहूनच राहिले, आम्ही पाहून राहिलो। आता मी नंतरही 8 दिवसा फवारा काढणारच आहे त्याच्यावाला, कारण पूर्ण अडीनं खाल्लेला चना पूर्ण जागेवर आलेला आहे। बर. अच्छा, आजूबाजूच्या शेतकऱ्याचं हरभऱ्याचं काय नुकसान झालं का काय?